जाऊ दे ना, किती स्वतःला त्रास करून घेतोस रे तू. हे नेहमीच आहे रे. श्रावणी मॅडमने हॉस्पिटलमध्ये येऊन आम्हाला धमकी दिली की प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन माझ्याबद्दल चांगलं बोलायचं, मी मदत केली म्हणून सांगायचं, आणि त्या बदल्यात त्यांनी आम्हाला पैसे दिले. त्या बाईला पैसे देऊन तुझं कौतुक करायला लावलंस तू? लाज नाही म्हणत तुला? नाही नाही, असं काहीच नाहीये. भोळेपणाचा हा म्हणून ना स्वतःला निर्दोष सिद्ध करता येत नसतं. मला वाटलं होतं काहीतरी चांगलं काम केलंस तू, पण तू माझ्या बरोबर राजकारण खेळायला लागलीस. तुला काय वाटलं मला कळणार नाही? नाही नाही बाबा, नक्की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. एक शब्दही बोलू नकोस. 4 तासात मला माझे पैसे परत हवेत. साहेब पण एवढे पैसे काय सांगितलं मी? 4 तासात. चार तासात मला माझे पैसे परत नाही मिळाले ना, तर परिणाम काय होतील तुला माहिती आहे. काय झालं श्रावणी? भ्रमनिरास झाला? अलकनंदाशी पंगा घेणाऱ्यांचा भ्रमनिरासच होतो, म्हणून हुशार माणसं माझ्या वाटेला कधीच येत नाहीत. मी तर विसरूनच गेले ना, तुझा आणि हुशारीचा काही संबंधच नाही. काय रे शुभू, तुझ्या साहेबांना तर तू व्यवस्थित सगळं समजावलं होतंस ना? हा, मग असं कसं झालं रे? तुला तर माहिती आहे तुझे साहेब माझ्या शब्दाबाहेर नाहीत. आता मी तुला तुझ्या तोंडावरच सांगते, मीच विश्वंभरचे कान भरले आणि म्हणून त्यांनी त्याचं मत बदललं. काळजी घे हं श्रावणी बाळा. बाकी जे व्हायचं ते होणारच, नाही का? हं? बघितलंस ना शुभू, मी काय म्हटलं होतं तुला? आत्या बाबांचे कान भरणार आणि तेच झालं. मॅडम तुम्ही साहेब का बोलले ते ऐकलं? तुम्ही त्या मुलीच्या आईला पैसे दिले आणि खोटं बोलायला लावलं. याचा अर्थ कळतोय तुम्हाला? मला कळलंच नाही बाबा असं का म्हणाले. आत्या साहेबांनी त्या आईला धमकावलेलं असणार आहे आणि फितवलं. नाही खरंच, ही आत्या ना कुठल्याही टोकाला जाऊ शकते शुभू. मला आता हे कळत नाही की एवढ्या कमी वेळेत एवढे पैसे आणायचं कुठनं. शुभू, तुला म्हटलं होतं ना मी जुळाजुळव केलीये. चल तुला दाखवते ये. शुभू, ह्या माझ्या आईच्या बांगड्या. मी ह्या विकणार आणि बाबांना त्यांचे पैसे देणार. अहो पण या बांगड्या तर. हो, माझ्या आईच्या आहेत, पण माझं ठरलंय मी ह्या विकणार आहे. पण अहो आईच्या बांगड्या असं विकणं म्हणजे. हो, मला मान्य आहे, मला पण जरा जोडत जाते, पण आता दुसरा कुठला पर्याय पण नाहीये ना आपल्याकडे. आणि मला असं वाटतंय ह्या बांगड्यांमधनं आई मला तिचा आशीर्वादच देते. तिला बरंच वाटेल ना की या बांगड्या कामी आल्या माझ्या. बरोबर आहे तुमचं. जा जा, तू या बांगड्या विकूच शकणार नाहीस. मी पुरा बंदोबस्त केलाय.
मॅडम लागलं नाही नाही ठीक आहे. उठ. अगं आई गो, अरे देवा, केवढं लागलं मला. स्वीटी बघून चालता येत नाही तुला? अगं तुझ्या डोळ्या फुटल्यात काय? आभाळात बघून चालत होतीस काय? अगं समोरून आलीस, धक्का कशाला मारलास? बघ काय करू? मॅडम थांबा. सुटे थांब. मॅडम भांडत बसू नका, तुमच्याकडे वेळ नाहीये. जाऊ लवकर. बावळट. ए शुभू, कुठं चालले रे तुझी श्रावणी मॅडम? ह्या बांगड्या इकायला चालली होती. ह्या बांगड्या तर श्रावणी मॅडमांच्या आहेत ना? तुझ्याकडे कशा काय आल्या? इकडे दे. हात चला की, तुला तर चांगलंच ठाऊक आहे की शुभू, ह्या असल्या कामात माझं डोसकं जरा जास्तच चालतंय. एखाद्याच्या डोळ्यातलं काजळ चोरायचं असेल का नाही, तर त्याला शंका पण येणार नाही. स्वीटी बांगड्या दे. नाही देणार. स्वीटी बांगड्या दे. नाही देणार बोललो ना व. स्वीटी कशाला उगाच नरडं फोडायला लागलंय? जरा दमान घे की. हा मी काय म्हणतो शुभू, तुझ्या श्रावणी मॅडमला जरा सांग, उगाच कशा पे खेप वाया घालवायला लागल्या. या परत घरला. ह्या बांगड्या तर त्यासनी मिळणारच नाहीत. स्वीटी बांगड्या दे. नाही देणार. स्वीटे नाही मिळणार. स्वीटे. मॅडम स्वीटीने गेम केला. म्हणजे तिनं तुम्हाला मुद्दामून धक्का मारला आणि तुमच्या बांगड्या चोरल्या. हे सगळं ना तिला त्या आत्याने करायला सांगितलं असणार आहे. मला बी तेच वाटालंय, पण आता शांत व्हा. शांत काय राहा, शांत राहून कसं चालेल? मॅडम सर्जिकल स्ट्राईक सक्सेसफुल. अगं बाय माझी स्वीटी, एक नंबर काम केलंस की ग तू. आता तू शुभूची असिस्टंट झालीस म्हणून समज. किती मज्जा येणार आहे. मॅडम पुढे काय काय करायचं ते सांगा मला. आता पुढे काय? तेच करायचंय जे आपल्याला हवंय. हा आलेच मी, 1 मिनिट.